नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण श्लोक समजून घेणार आहोत. अध्याय 1 श्लोक 3. हा श्लोक आपल्याला युद्धभूमीवर उभ्या असलेल्या दोन सेनांमधील मानसिक स्थिती दाखवतो. धृतराष्ट्र आपल्या सेनापती द्रोणाचार्यांना म्हणतो, पश्चेतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. याचा शब्दार्थ पहा कसा आहे. पश्य म्हणजे पहा, एताम म्हणजे ही, पांडुपुत्राणाम म्हणजे पांडवांची, महतीम चमुम म्हणजे विशाल सेना, व्यूढाम म्हणजे युद्धासाठी सजलेली, द्रुपपुत्रेन म्हणजे द्रुपदाच्या पुत्राने म्हणजे दृष्टद्युम्नने, तव शिष्येन धीमता म्हणजे तुमच्या बुद्धिमान शिष्याने. आता याचा अर्थ समजून घ्या. हे आचार्य द्रोण, पांडवांच्या पुत्रांनी उभी केलेली ही विशाल सेना पहा. ती तुमच्याच बुद्धिमान शिष्याने म्हणजेच दृष्टद्युम्नाने युद्धासाठी सजवली आहे. आता याचा भावार्थ आणि संदेश समजून घ्या. या श्लोकातून धृतराष्ट्राची अंतर्गत भीती स्पष्ट दिसते. तो युद्ध सुरू होण्याआधीच पांडवांची ताकद अधोरेखित करतो. कारण जेव्हा आपण चुकीच्या बाजूवर उभे असतो तेव्हा सत्याच्या बाजूने उभी असलेली शक्ती अधिक प्रभावी वाटते. धृतराष्ट्र आंधळा असला तरी येथे तो केवळ डोळ्यांनी नाही तर मनानेही अंध झालेला दिसतो. कारण त्याचा पुत्रमोह त्याला सत्य पाहू देत नाही. आपल्या जीवनाशी संबंध आपणही कधी आपल्या नात्यांमुळे, मोहामुळे योग्य अयोग्य ओळखण्यात चुकतो. गीता आपल्याला शिकवते, धर्म, सत्य आणि आत्मविश्वास यांच्या बाजूने उभे राहा, कारण शेवटी विजय त्यांचाच होतो. जर तुम्हाला असे गीतेचे श्लोक अर्थासह ऐकायला आवडत असतील तर कृपया व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की धृतराष्ट्र युद्धभूमीवर पांडवांच्या सेनेची ताकद पाहून काय व्यक्त करतो आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते. हा श्लोक आपल्याला आत्मविश्वास, सत्य आणि धर्माचा मार्ग दाखवतो. रोज गीतेचे सुंदर श्लोक ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आध्यात्मिक शांतीसाठी हा व्हिडिओ शेअर करा. श्रीकृष्णार्पणमस्तु.